आहे असा मला आदेश देण्यात आला आहे की सन्माननीय व्यासपीठ असं म्हणावं, जेणेकरून वेळ जाणार नाही. तर सन्माननीय व्यासपीठ, या व्यासपीठावर ज्यांनी महिलांचा सन्मान केला आणि स्वतः आज वक्ते न होता श्रोत्याची भूमिका स्वीकारली आहे, त्या सर्व पुरुष नेत्यांचं मी मनापासून आभार मानते. असं 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आणि यामध्ये आपण एक महिलांना शेती या व्यवसायामध्ये कसं स्थान त्यांचं असू शकतं आणि कसं वाढू शकतं याच्यावर हे चर्चासत्र आहे. आपल्याकडे हे म्हणण्याची विचारण्याची गरजच भासते का असा मला प्रश्न पडतो. कदाचित आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये हे जास्त प्रयोजन योग्य वाटतं, कारण बाहेरच्या ठिकाणी महिलांचं शेतीमध्ये इन्व्हॉल्वमेंट हा विषय असू शकतो, पण आपल्या देशामध्ये महिलाच शेती करते हे आकडेवारीवरून सुद्धा सिद्ध झालेलं आहे. 81% वर जास्त महिला या शेती करतात. याचा अर्थ जरी तिच्या नावावर तो सातबारा नसेल तरी ती शेती ती पूर्णपणे कसते. जरी तिच्या नावावर घराच्या कागदावर तिचं नाव नसेल तरी ते पूर्ण घर ती चांगलं सांभाळते आणि सजवते. असं आपल्या महिलेचं आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या देशामध्ये रोल असल्यामुळे मला वाटतं एक महत्वाचा विषय हा जगाने भारताकडून घेतलाय असं म्हणायला हरकत नाही या माध्यमातून. परंतु इथे विषय अधिकाराचा चाललेला आहे आणि हा अधिकार महिलांना देण्याची सुरुवात झालेली आहे. खरं तर महिलांनी अगदी पारंपरिक पुरातन काळापासून महिलांनी अधिकार दिलेले आहेत, पण आज काही काळामध्ये महिलांचं जे शोषण झालंय, महिलांचं जे महिला ज्या पीडित झाल्यात त्यानंतर परत एकदा महिलाला लढावं लागलंय शिक्षणासाठी, पोषणासाठी, नोकऱ्यांसाठी, राजकारणातल्या आरक्षणासाठी आणि तिचं नाव असावं यासाठी. त्यामुळे मला या सरकारचं आपलं अभिनंदन करावं वाटतं की आपल्या आईचं देखील नाव आता प्रत्येकाने आपल्या बंगल्याच्या बाहेर, आपल्या कार्डावर, आपल्या यंत्रालयीन किंवा आपल्या ऑफिसच्या बाहेर लावलेलं आहे. जी आई 9 महिने आपल्याला गर्भधारणा करून सांभाळते, जी असंख्य वेदना, आत्ताच्या काळाचं नाही चाललंय जिथे पेनलेस सगळं आहे, पण असंख्य वेदना सहन करून कदाचित जीवाची पण पर्वा न करता त्या बाळाला जन्म देते. अगदी एका क्षणात जेव्हा कागद लिहिला जातो तिचं नाव विसरलं जातं आणि बापाचं नाव लागलं जातं. मी म्हणत नाही की ते आवश्यक नाही, दोन्ही आवश्यक आहे आणि हे साधण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून झालंय. याचा अर्थ आपण आता विभाजनाकडे न जाता आपण साधण्याकडे चाललोय. पुरुष आणि स्त्री हे नवीन युद्ध निर्माण न करता ते कसे एकाच्या हातात हात घालून जास्त काम करू शकतील या विचारांकडे चाललेलो आहोत. आपण महिला शेतकरी म्हणताना आपल्याकडे एक गाणं आहे जुनं, अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. ही जी भाकर आहे ही भाकर थापल्यानंतर भाजण्यातले चटके नाही आहेत, तर ते पेरण्यापासून, त्याच्या आधी नांगरण्यापासून, स्वच्छ करण्यापासून, पेरण्यापासून, त्याचं संगोपन करण्यापासून, काढण्यापासून ते बाजारात आणेपासून दळून तुमच्या चुलीपर्यंत येईपर्यंतचा तो प्रवास आहे. आणि हा प्रवास एकटा पुरुष करत नाही. माझ्याकडे एक मुलगा आहे कामाला, शिव पासवान त्याचं नाव आहे, उत्तर प्रदेशचा आहे. 5 मुलं आणि 3 मुली त्याचे भावंड, आणि ते सगळे 5ही जण बाहेर कामाला आहेत. मुलगीचे लग्न झालेले आहे, एक मुलगी शिकत आहे आणि त्याच्या घरामधून तो आता गावाकडून आल्यावर त्यांनी 2 बरण्या भरून माझ्यासाठी लोणचं आणलं. दीदी मेरे खेत की मिर्ची है और मेरे खेत के आम है. मी त्याला म्हटलं तुम तो सारे भाई बाहर हो तो ये सब कौन करता है? तर ये तो सब हमारी माँ और हमारी बीवियां करती है. म्हणजे आपल्या देशामध्ये एक बेरोजगारीचा काळ आला असताना अनेक राज्यातले, महाराष्ट्रात ती परिस्थिती नसेलही, पण अनेक राज्यातले लोक दुसऱ्या देशात सुद्धा कामाला गेलेत, मजुरीसाठी, बांधकाम कामासाठी. आपल्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आलेत, पण ह्यांची घरं आणि ह्यांची शेती तिथे त्यांच्या बायकात सांभाळत आहेत आणि त्यांच्या खाण्यापुरतं ते करू शकतात. 4 गोष्टी जास्त झाल्या तर विकू शकतात. मग त्यांना स्किल डेव्हलपमेंट करायची गरज आहे आणि त्यासाठी हे शेतकरी महिला आंतरराष्ट्रीय वर्ष अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याकडे सातबाऱ्याचा विषय सगळ्यांनी काढला, सन्माननीय आपल्या वक्त्यांनी काढला की सातबाऱ्यावर नाव असलं पाहिजे. आता हा विषय एक वेगळा क्लिष्ट विषय आहे, कारण एका घराच्या एका पुरुषाच्या नावावर जर ती जमीन असेल तर ती जमीन जेव्हा त्याच्या हयात नसताना ती जमिनीचे हिस्से होतात, बायकोला एक हिस्सा जातो, जेवढे मुलं आहेत
धन्यवाद की आता मुलीला सुद्धा अधिकार त्या प्रॉपर्टीमध्ये प्राप्त झालेला आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ती नवीन आलेली जी बायको असते ती लगेच म्हणू शकत नाही की माझं सातभाऱ्यावर तुम्ही नाव करा. ह्या सगळ्या क्लिष्ट गोष्टी आहेत. पण तरीही सातभाऱ्यावर नाव नसताना देखील महिलेला वुमन फार्मर आयडी कशी देता येईल ह्याच्यावरचं संशोधन सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी करावं. तर त्याचं सोल्युशन असं होऊ शकतं की सातभाऱ्यावर नवऱ्याचं नाव असेल, ती शेतकरी आहे, तिचं नाव अजून नाही लागेल भविष्यात, त्याच्यावरून न अडता आपण त्यांना कृषीवर आधारित उद्योगामध्ये सामील करून घेऊ शकतो. आपण सिल्कचा उद्योग करू शकतो, सिल्कची तिथे आपण त्यांना देऊ शकतो. आपण मधाचं करू शकतो. आपण वेगवेगळे आता पशुसंवर्धन खात्यामध्ये गायी, म्हशी, कुक्कुटपालन, गोटरी म्हणजे आणि वराह पालन हा सुद्धा नवीन विषय आपल्या काही क्षेत्रांमध्ये, काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात करून त्याचं फार मोठं त्यांना आर्थिक सामर्थ्य वाढवता येईल. आत्ताच सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी बजेटमध्ये योजना जाहीर केलेली आहे, ती म्हणजे ग्रामीण उद्योजक योजना, जे पशुधन उद्योजक बनवण्याची योजना. हा माझ्या खात्याचा विषय असल्यामुळे मी सांगते की शेतीवर आधारित हा उद्योग आपण जर केला तर त्या महिलेला सामर्थ्य मिळेल, शक्ती मिळेल. आपण मुलगी ही घरची हाऊसवाईफ आहे म्हणतो, पण त्यांना आता होम मेकर म्हणण्याची फॅशन आलेली आहे. होम मेकर हे पण एक साधं काम नाहीये. आपल्याला वाटतं गृहिणीचं काम साधं काम आहे. तिच्याकडे न बिनपगारी बरेच दायित्व असतात. घरातलं दायित्व सांभाळून माझी ग्रामीण महिला पहाटे उठून चुलीसमोर बसून घरच्यांचं दुरडीमध्ये भाकऱ्या करून, स्वयंपाक करून, कालवण करून, झाकून ती शेतावर जाते, उन्हामध्ये काम करते, दिवसभर काम करून संध्याकाळी दिवे लावायला घरी येते आणि चुलीसमोर बसून गरम गरम भाकरी नवऱ्याच्या ताटात वाढते. ही महिला ही खूप फक्त गृहिणी नाहीये, ती एंटरप्रेन्योर आहे. ती स्वतःचा बिझनेस स्वतः सांभाळते आणि तिची शक्ती वाढवण्यासाठी अनेक योजना आपल्याला करता येतील. आपण करत आहोत. आता मला योग आला. आज आमच्या आदितीताई आहेत. महिला बाल विकास खातं आमच्याकडे असताना, ग्रामीण विकास खातं असताना सुमतीबाई सुकळीकर सारखी योजना देता आली. आपल्याला महिलांचं सक्षमीकरण MSRLM आणि माविमच्या माध्यमातून करता आलं. पण ह्यामध्ये ग्रामीण महिला, पशुसखी, शेतीसाठी काम करणाऱ्या महिला यांच्याकडे बघण्याची गरज आहे. कारण शेवटी बळीराजा आहे, अन्नदात्री आहे ती, आणि जी लोकसंख्या आपली वाढत आहे त्या लोकसंख्येला अत्यंत चांगल्या क्वालिटीचं, म्हणजे आपण म्हणतो की आता क्वालिटीवर आपण फोकस करत आहोत, ते जर आपल्याला त्यांना आहार द्यायचा असेल तर शेतीवर प्रयोग करणं आणि ते महिलांना सोबत घेऊन करणं ही अपरिहार्यता आहे. आणि यामुळेच मला वाटतं हे विषय आपण आता हाताळत आहोत. महिलांशिवाय पर्याय नाही. भविष्यामध्ये महिला या प्रत्येक क्षेत्रामध्ये खांद्याला खांदा लावून काम केल्या तरच ते क्षेत्र उजागर होऊ शकतं. हा विश्वास आता अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा झालेला असल्यामुळेच